सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। ओम श्री महालक्ष्मी नमः। नमस्कार मैत्रिणींनो, बघा, अधिक महिन्यात एकदा तरी नंदेला द्या ही एक वस्तू। भगवान श्री हरी विष्णूसह लक्ष्मी प्रसन्न होईल, सुख समृद्धी अखंड सौभाग्य लाभेल। ननंद नसेल किंवा अविवाद असेल तर बघा, 17 मे पासून अधिक ज्येष्ठ महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि 15 जून पर्यंत हा अधिक महिना म्हणजे धोंड्याचा महिना असणार आहे। अधिक महिन्यालाच मलमास पुरुषोत्तम मास म्हटले जाते। अधिक महिन्याचे स्वामी हे श्री हरी विष्णू आहेत। स्वतः श्री हरी विष्णूंनी अधिक महिन्याला पुरुषोत्तम हे नाव दिलेले आहे। अधिक महिन्यामध्ये पूजा पाठ व्रतवैकल्य उपासना अनुष्ठाने पारायण दानधर्म दीपदान केल्याने अधिकाचे फळ प्राप्त होत असते। 3 वर्षातून एकदा हा अधिक महिना येत असतो आणि या अधिक महिन्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी पारंपरिक पद्धतीने करत असतो। जसं की अधिक महिन्यामध्ये लेक जावयाचं धोंडे जेवण केलं जातं, जावयाचा मानपान केला जातो, आई आपल्या मुलीला जोडवी करत असते आणि विवाहित मुलगी सुद्धा आपल्या आईची ओटी भरत असते। त्याचप्रमाणे सौभाग्यवती महिला या अधिक महिन्यामध्ये नवीन जोडवी करत असतात। जुन्या जोडव्यामध्ये भर घालून ही नवीन जोडवी केली जातात। त्याचप्रमाणे अधिक महिन्यामध्ये सुवासिनी पूजन, सौभाग्यवती महिलेचा मानपान, आपल्या कुलदेवतेची ओटी भरली जाते, कुलदेवतेचा मानपान केला जातो। या अधिक महिन्यामध्ये या गोष्टीला तेवढेच महत्त्व आहे। अधिक महिन्यामध्ये अधिक महिना संपेपर्यंत एकदा तरी आपल्या नंदेला सुद्धा आपल्याला एक वस्तू द्यायची आहे, ज्यामुळे विष्णूसह माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल। आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वाढ होईल, आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल। जर आपल्याला नणंद नसेल किंवा नणंद जी आहे तर ती अविवाहित आहे, कुमारिका आहे, मग आपण तिला कोणती वस्तू द्यावी आणि नणंद नसेल तर आपण काय करावे याची संपूर्ण माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण माहिती पूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमः टाईप करा। बघा, अधिक महिन्यामध्ये आपले सासू सासरे त्यांच्या लेक जावयांचा मानपान करतात, म्हणजेच आपल्या नंदेचा आणि तिच्या नवऱ्याचा मानपान हा अधिक महिन्यामध्ये आपले सासू सासरे करत असतात। त्याचप्रमाणे आपला जो नवरा आहे तो सुद्धा त्यांच्या बहिणीसाठी काही ना काही करत असतो। म्हणूनच आपण सुद्धा आपल्या नंदेसाठी काहीतरी वस्तू द्यायची आहे, म्हणजेच भाऊजाई या नात्याने नंदेला एक वस्तू द्यायची आहे। जेव्हा आपली नणंद ही धोंडे जेवण्यासाठी आपल्याकडे येत असते तर त्यावेळेला आपण तिचा मानपान करत असतो। आपली सासू जी आहे तर तिची ओटी भरत असते। त्याचप्रमाणे जावायला सुद्धा एखादी सोन्याची चांदीची वस्तू दिली जाते किंवा आपण निरंजन जे आहे तर ते देत असतो। तसेच 33 अनारशांचं वाण जे आहे तर ते सुद्धा जावायला दिलं जातं आणि भाऊजाईने सुद्धा या आपल्या नंदेला एक वस्तू जी आहे तर ती द्यायची आहे। आता काही कारणाने जर आपल्याला जावयाचा मानपान करणे शक्य नसेल, कारण काही घरामध्ये अधिक महिन्यामध्ये जावयाचा मानपान जो आहे तर तो काही कारणाने केला जात नाही, तर अशा वेळेला सुद्धा आपण नंदेला बोलावून शकतो आणि तिला ही वस्तू जी आहे तर ती देऊ शकतो। आता ज्या दिवशी आपल्याला नंदेला ही वस्तू द्यायची आहे त्या दिवशी त्या सकाळी लवकर उठायचं आहे, त्यानंतर स्नान करायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे, आपला उंबरठा मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे, आपल्याला छान अशी रांगोळी मुख्य दरवाजामध्ये काढायची आहे, मुख्य दरवाजाला तोरण लावायचं आहे। रेडीमेड तोरण आपण लावू शकतो किंवा आंब्याच्या पानाचं किंवा झेंडूच्या फुलांचे तोरण बनवून आपण हे तोरण सुद्धा लावू शकतो। त्यानंतर आपल्याला देवघरातील देवांची पूजा करायची आहे, विष्णू लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे, तुळशीची पूजा करायची आहे आणि त्यानंतर जेव्हा ही नणंद आपल्या घरी येईल तर त्यावेळेला तिला ही वस्तू द्यायची आहे। आता जर आपल्या घरी धोंडे जेवणासाठी नणंद आल्यानंतर ही वस्तू आपल्याला द्यायची असेल तर काय करायचं आहे ते, जेव्हा घरी येतील, म्हणजे आपली नणंद आणि तिचा नवरा जेव्हा आपल्या घरी येतील तर त्यावेळेला आदराने त्यांचे स्वागत करायचं आहे। लक्ष्मीनारायण समजून आपल्याला त्यांचा मानपान करायचा आहे। आपली जी सासू आहे तर ती नंदेची ओटी भरेल, सासरे जे आहे तर त्यांच्या जावयाला म्हणजे नंदेची नवऱ्याला जो काही मानपान आहे तर तो देतील आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर त्यानंतरचे आपल्याला पाय धुवायचे आहेत, पायावरती आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे, त्या स्वस्तिक चिन्हाची आपल्याला पूजा करायची आहे, म्हणजे हळदी कुंकू अक्षता फुल आपल्याला त्या पायावरती अर्पण करायचं आहे। त्यानंतर नंदेला हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर तिला ही जी वस्तू आहे तर ती द्यायची आहे।
आता यामध्ये आपण काय देऊ शकतो, तर आपण हळदी कुंकवाचा करंड देऊ शकतो, किंवा आपण काचेच्या हिरव्या बांगड्या आहेत तर त्या देऊ शकतो, किंवा एखादी साडी देऊ शकतो, किंवा आपण तिची ओटी सुद्धा भरू शकतो. म्हणजे आई तू सुद्धा तिची मुलीची म्हणजे आपल्या नंदेची ओटी भरतच असते, परंतु भाऊजाई या नात्याने तुम्ही नंदेची ओटी जी आहे तर ती भरू शकता. त्याचप्रमाणे आपण एखादी चांदीची वस्तू सुद्धा देऊ शकतो, किंवा छोटीशी नथ आहे तर ती आपल्याला देऊ शकतो, किंवा आपण बांगड्या आहेत तर त्या नंदेच्या हातामध्ये सुद्धा भरू शकतो. कारण या अधिक महिन्यामध्ये नंदेच्या हातामध्ये बांगड्या भरण्याला सुद्धा तेवढेच महत्त्व आहे. किंवा आपण एखादा छान मोगऱ्याचा गजरा जो आहे तो आपल्या नंदीला देऊ शकतो, किंवा 33 केळी आपण नंदीला देऊ शकतो, किंवा इतर फळे आपण तर ते देऊ शकतो. त्याचप्रमाणे छोटासा रुमाल किंवा स्कार्फ देऊ शकतो. कापूर, अगरबत्ती किंवा पूजेची एखादी वस्तू सुद्धा आपण आपल्या नंदेला भेट म्हणून देऊ शकतो. अशा प्रकारे जी वस्तू आपल्याला देणे शक्य आहे ती वस्तू आपल्याला आपल्या नंदेला द्यायची आहे. खास करून 16 जे सौभाग्य अलंकार आहेत तर त्यापैकी एक वस्तू द्यायची आहे. म्हणजे हळदी कुंकवाचा करंड असेल, बांगड्या असतील, किंवा छोटीशी नथ असेल, बिंदी असेल, किंवा एखादी मेहंदीचा कोन देऊ शकतो, अशी एक वस्तू द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या नंदेच्या पाया पडायचं आहे. लक्ष्मी स्वरूप म्हणून आपल्या तिला नमस्कार करायचा आहे, आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची. अधिक महिन्यामध्ये नंदेला मानपान हा सुद्धा विशेष मानला जातो. ज्याप्रमाणे लेक जावयाचा मान खास आहे, त्याचप्रमाणे नंदेचा सुद्धा आपल्याला मानपान जो आहे तर तो या अधिक महिन्यामध्ये करायचा असतो. आपण जे काही जेवण बनवणे यामध्ये धोंडे जे आहेत तर ते आवर्जून बनवले जातात. तर धोंडे नंदेला जेवायला घालायचे आहेत. आणि आता जर आपली नणंद अविवाहित असेल, कुमारिका असेल तर तरीसुद्धा आपण अधिक महिन्यामध्ये एखादी भेटवस्तू तिला देऊ शकतो. वरती सांगितल्याप्रमाणे छोटासा रुमाल असेल, लिपस्टिक असेल, नेलपेंट असेल, मेहंदी कोन असेल, ज्या काही त्यांना गोष्टी आवडतात त्यातली एक जरी त्यांना आवडणारी गोष्ट आवर्जून आपल्या अविवाहित नंदीला द्यावी. कारण या अधिक महिन्यामध्ये दान धर्माला खूप जास्त महत्त्व आहे. त्यामुळे आपण अन्नदान, वस्त्रदान, त्याचप्रमाणे दीपदान या गोष्टी अधिक महिन्यामध्ये करत असतो. आपण नंदेचा जो मानपान करतो तो म्हणजे आपल्या लक्ष्मीचा मानपान करण्याचा असतो. एखाद्या सौभाग्यवतीचा आपण जसा मानपान करतो, किंवा आपण या अधिक महिन्यामध्ये सुवासिनी पूजन करतो, 1, 5, 7, 11 किंवा 33 सुहासिनींचं ज्याप्रमाणे आपण पूजन करतो त्याचप्रमाणे आपल्याला नंदीचा सुद्धा मानपान करायचा आहे. आणि धोंडे जेवण्यासाठी आपल्या घराची लेक जावई म्हणजेच आपली नणंद, तिचा नवरा जेव्हा आपल्याकडे येईल त्यावेळेला सुद्धा आपण नंदेला ही वस्तू देऊ शकतो. जर आपल्याला नणंद नसेल तर आपण आपल्या मैत्रिणीला किंवा कोणत्याही एका सौभाग्यवती स्त्रीला किंवा कुमारिका मुलीला घरी बोलावून तिचं पूजन करू शकतो, आणि तिला या भेटवस्तू ज्या आहेत तर त्या देऊ शकतो. शक्य असेल तर 33 वस्तू आपण भेटवस्तू देऊ शकतो. एका ताटामध्ये 33 वस्तू ठेवायच्या आहेत तर ते वाण जे आहे तर ते त्या सौभाग्यवतीला किंवा आपल्या नंदेला द्यायचं आहे. ज्याप्रमाणे शक्य आहे, आपली आर्थिक परिस्थिती जशी आहे तर त्याप्रमाणे आपण हे वाण जे आहे तर ते देऊ शकतो. आणि हे वाण देत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला यासोबत दक्षिणा सुद्धा ठेवायचा आहे. कोणतीही वस्तू देताना त्यासोबत आपण 1 रुपया का होईना परंतु दक्षिणा द्यायचा आहे, किंवा 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये देऊ शकतो. म्हणजे जे काही आपण पैसे देतो तर त्यावरती ती वस्तू ठेवायची आहे, आणि तो वाण म्हणून आपल्याला नंदेला द्यायचा आहे. आपण पैसा देत नाही तर एक प्रकारे तो माता लक्ष्मीला अर्पण केलेला दक्षिणा आहे असे म्हटले जाते. म्हणून आवर्जून तुम्ही अधिक महिन्यामध्ये आपल्या नंदेला यापैकी कुठलीही वस्तू देऊ शकता, आणि माता लक्ष्मीला सदैव आपल्या घरामध्ये निवासस्थान करण्यास भाग पाडू शकता. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमः टाईप करा. व्हिडिओ पूर्ण माहिती खरंच आवडली असेल तर आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करा, म्हणजे त्यांनाही माहिती पूर्ण व्हिडिओ समजेल आणि ऐकायलाही भेटेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये ओम महालक्ष्मी टाईप करा. धन्यवाद.